नांदेडच्या पावडेवारी मार्गावरील एकता नगर परिसरात आपसातल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली। गुरुवारी रात्री सुमारे 10 वाजता झालेल्या या हल्ल्यात 32 वर्षीय आकाश डवणे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ आणि त्याची आई गंभीर जखमी झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। एकता नगर परिसरात आपसातल्या वादातून ही घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी आकाश डवणे याच्यावर हल्ला केला। यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेला आकाशचा भाऊ महेश डवणे आणि आई सविता डवणे यांच्यावरही हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर महेश आणि सविता गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव आणि भाग्यनगर पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक पथकाने ही घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले। दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतलं असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे। या हत्येमध्ये काही महिलांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। हत्येमागील नेमकं कारण काय याचा तपास भाग्यनगर पोलीस करत आहेत।